हॅलो एव्हरीवन, आज आपण करतोय गणपतीसाठी नैवेद्य. तर इथे मी आज टोमॅटो शेवया केलेल्या आहेत. ही आहे बटाट्याची भाजी. मी वरण भाताचा कुकर लावणार आहे मोदकाचं सारण. आज आपण तळणीचे मोदक करणार आहोत. आणि हे आपण कणिक भिजवलेलं आहे. ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि थोडंसं मी रवा टाकलेला आहे आणि ते भिजत ठेवायचं. हे आपण पुऱ्यालाही वापरू शकतो आणि मोदकाचा कवरिंगला पण आपण हे यूज करू शकतो. आपण करतोय बीटची कोशिंबीर. बीट थोडंसं उकडून त्याला किसून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण फोडणी टाकणार आहोत. जिरं, राई, हिंग, मिरची आणि मी वरतून कढीपत्ता टाकणार आहे. ही आपली बीटची कोशिंबीर तयार आहे. तळणीचे मोदक करत आहोत. तळणीचे मोदक खूप सोपे असतात, पण पिठामध्ये ना थोडासा रवा टाकून भिजवून घ्यायचं. तर इथे आपले मोदक झालेले आहेत. ही बटाट्याची भाजी केलेली आहे. आपली पारंपरिक जो पिवळा बटाटा असतो नैवेद्याला, तो आहे विदाऊट कांदा. इथे आपला भात आहे गरम गरम. इथे आपण वरण केलेलं आहे, कोशिंबीर बीटची, हे टोमॅटो शेवई आणि इथे आपण पुऱ्या तळणार आहोत. इथे आपलं नैवेद्याचं ताट, जे केळीचं